नमस्कार सर्वांना. नव्या दिवसाची नवी सुरुवात. मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सकाळ झाली की माझा एक फेरफटका माझ्या या होम किचन गार्डनमध्ये असतो. सर्वात प्रथम अक्षय तृतीयेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. सर्वात प्रथम बेडरूमची साफसफाई करून घेत आहे. साफसफाई केली की कसं मन प्रसन्न होतं, पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये प्रवेश करतात. त्यासाठी सर्वात प्रथम सर्व खोल्यांमधल्या झाडून घेत आहे. सर्व खोल्या झाडून घेतल्यानंतर आपण ऑफिसची खोली, बेडरूम नंतर आपण ऑफिसची खोली झाडून घेत आहोत. ही ऑफिस माझ्या मिस्टरांचे आणि माझे आहे. पुढील काही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की हे ऑफिस कशाचे आहे ते. झाडून झाल्यानंतर पोछा मारून घेत आहे मी, कारण रोज झाडल्यानंतर मला फरशी पुसायची ही सवय लागूनच गेलेली आहे. कारण पॉझिटिव्ह एनर्जी घरात येण्यासाठी नेहमीच घर स्वच्छ असावं असं मला नेहमीच वाटतं. त्यासाठी रोज मी सफाई करते. हा बघा, मुलांनी पसारा करून ठेवलेला आहे. सोबतच बटाटे उकडायला ठेवलेले आहेत. एका कढईमध्ये दूध तापत ठेवलेले आहे आणि इकडे अक्षय तृतीया आज असल्यामुळे मी डाळ शिजत घातलेली आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे. सोबतच मी इकडे बटाट्यासाठी सर्व काही कांदा चिरून घेतलेला आहे. सोबतच ही आंब्याची पेटीसुद्धा आपण नंतर पूजणार आहोत आणि देवाची सुद्धा पूजा करून घेणार आहोत. थोडीशी भांडी घासून घेतलेली आहे, थोडी पडलेली आहे, ते मी नंतर करेन. मुलांनी थोडासा पसारा अस्ताव्यस्त केलेला आहे, तो सध्या ठेवत आहे. त्यानंतर थोडीशी फुलं मिस्टरांनी काढलेली आहे. मुलाची 10वीची क्लास चालू आहे, त्यामुळे मुलांनी ते तशाच वह्या टाकून गेलेल्या आहेत. फुलं मी देवासाठी थोडी ठेवते. थोडीशी भांडी घासून घ्यायला लागले. थोडी पडतात तशी मी घासून घेते, म्हणजे एकदम पडत नाहीत नंतर. इकडे बघा, डाळ आणि गूळ शिजत ठेवलेला आहे. सोबतच आपली गुळवणीसुद्धा ठेवलेली आहे. पाण्यामध्ये गूळ शिजत ठेवलेला आहे. त्यानंतर मी पुरण वाटून घेतलेलं आहे. पुरण वाटून झाल्यानंतर पोळ्या पटपट करून घेत आहे, कारण देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, तो 12च्या आतच दाखवायचा आहे. त्यामुळे मी भराभर आपल्या पोळ्या करून घेत आहे. पोळ्या झाल्यानंतर मी इकडे देवाची पूजेची तयारी करून घेत आहे. आज अक्षय तृतीया असल्यामुळे अक्षय पात्रसुद्धा मी पुजलेलं आहे. अशा पद्धतीने छान अशी देवाची पूजा इथे करून झालेली आहे. आपल्या देवाला नमन करून आजच्या दिवसाची सुरुवात, नव्याने सुरुवात करायची आहे. आज अक्षय तृतीया. सोबतच मी उंबरा पूजन देखील करत आहे. उंबऱ्याला हळदीचा लेपन मी नेहमी सर्व सणांना करते. सोबतच दर गुरुवारी हळदीने उंबरा पूजन करून घेते. उंबऱ्याला हळदीचं लेपन झाल्यानंतर फुलं वाहूयात आणि त्यावर थोड्या अक्षता देखील वाहत आहे. हळदी कुंकूने पूजन करून घेतलेलं आहे. मन अगदी प्रसन्न झालेलं आहे. सोबतच पॉझिटिव्ह एनर्जीचा वास घरात आलेला आहे. मी ही आंब्याची पेटीसुद्धा पुसते आणि आपण घरावरती सणाला कसं देवासाठी नैवेद्य मी नेहमीच घराच्या वरती ठेवते. त्यासाठी नैवेद्य काढून ठेवला होता, तो मी वरती ठेवते. हे नैवेद्याचं ताट देवाला दाखवून मुलांना जेवायला घालून घेते. माझा हा फर्स्ट व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. ओके, थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग.